संत ज्ञानेश्वर महाराज अभंग 52 मदनमूर्ती विश्वी अलंकारिली ते डोया असुमाय झाली पाहता मनाची वृत्ती नुपुरे तेथीची सोय तेथे भरोनी ओसंडिली गेमाये अभिनव रूप कैसे मना अगोचर अरूप रूपासी आले ते हे कल्पद्रुमातई ठाण मांडूनी देहुडे तेने आनंद घने निवविलेंगे माये चिदानंदाची मांदूस किंचित घन चिदाकाश तेज पुंज प्रकाश चरणी शोभा निडारले दृष्टी पाहता रूपाचा एकवळा कैसा साकारे सोहळा भोगीतसे गेमाये सकळ तीर्थ अर्तिली ती ऋषीवरुंदे घेऊनी बैसली पावन झाली चरणांगुष्ठी वाकी तोडरू गजरी गरजतसे नानाप्री तो श्रुतिनादू अंबरी साठवला गे माये उपनिषदाचा गाभा परी देहुडा पावली उभा जानूस घनींच्या प्रभा नभ धवले सुरंग सोनसळा वरी वेढीला पिंबळा त्यावरी गाठेला मेखळा रत्नखचित गे माये हा जगडंबरू जगदाभासू की ठसावला आभासू नाभिकमळी प्रकाशू चतुरांना पाहता तेथींची हा मनान पुरे तेथींची था म्हणूनी सगुण ध्यान करी तुझे गे माये ब्रह्मांडाचिया कोडी रोमरंध्री उतरंडी मदन सांडुनिया प्रौढी उदरा आला सुगटीत वक्षस्थळ निरोपम केवळ वरी पद्युगुळे द्विजोत्तम गे माये चहू पुरुषार्थांचे साधन तोची आयुधे मंडन बाही बाहुटे मंडन मंडना आले वीर कंकण मनगटी कांडोवांडी मुद्रा दाटी कैसा अलोहित नखे बोटी वेणू वाहे वो माये ब्रह्म ऐसे धेनू आतला की सुधारसु मुराला तोची नादू सुस्वर आला पाव्या छंदे अधरीचे अमृत पिकलेंचे ब्रह्मरस तेने जाला सौरसू गोपिजना गे माये नयनींचे तारे दो पक्षी प्रेम पुरे द्वैताद्वैत एकसरे कले ठेले कुंडलाचिये दीप्ती लोपला घसती सुख स्वरूपाची शांती येणे सुखेंगे माये आता पाहता पाहत्या दृष्टी नपुरे ध्याताम नची नुरे आत बाहेरी पुरे व्यपुनी ठेला मावळलिया दृष्टी पाहता देखणे ठसावले निर्गुण गुणासी आले सदोदित गे माये आता हा केमवी पाहावा पहा तेची दृष्टी मन मनेंची दिधली मिठी तेथील ते गोडी रूपासी आली म्हणती निवृत्ती ज्ञानदेवा पाहे चित्ती आता जागृतीच्या अंती सुक्षातिरया या अभंगाचा अर्थ असा होतो की भगवान श्री कृष्ण मदनमूर्ती विश्वरूपाने कशी अलंकृत झाली आहे हे डोळ्यांनी पाहता पुरवत नाही तेथील शोभा मनाने कितीही वेळ पाहू गेले असता तृप्ती होत नाही त्या मूर्तीत असलेले सौंदर्य भरून ओसंडते की काय असे वाटते एक काय चमत्कार सांगावा वास्तविक परमात्म स्वरूप अगोचर म्हणजे मनाला विषयन होणारे ते कसे सुंदर रूपाला प्राप्त होऊन या कल्पद्रुमाखाली दिडक्या पायांनी उभे आहे त्या आनंदघन सुंदर परमात्म्याने चित्ताला शांत करून ठेवले आहे ही श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती म्हणजे चैतन्यरूप आनंदाची पेटीच किंवा चैतन्यरूप आकाश आहे असे वाटते चरणाच्या ठिकाणी तेजपुंज शोभा कशी पूर्ण आहे ते सर्व गुणांनी एकरूप झालेले सुंदर सगुण मूर्तीचे रूप पाहत असता सुखाचा सोहळाच भोगतो आहे असे वाटते दोन जगातील सर्व तीर्थे ज्यांचा ऋषी आश्रय घेऊन बसले आहे ती तीर्थे भगवत चरणांगुष्टाच्या स्पर्शाने पावन झाली आहे हातात वाक्याचा जोड आहे व पायात तोरड्या नावाचे भूषण जोड असून त्याचा नाना तहेने ध्वनी होत आहे तो नाना तहेने होणारा शब्द आकाशात साठवून गेला आहे तीन हा श्री कृष्ण परमात्मा अत्यंत गुह्य म्हणून उपनिषदांनी प्रतिपादन केलेला निराकार असता आमचे समोर हा आज वाकुड्या पावलाने उभा आहे पहा त्याच्या पोट्याच्या व मांड्याच्या प्रभेने सर्व आकाश प्रकाशित होऊन गेले आहे उत्तम सुवर्ण रंगाचा पीतांबर वेढलेला आहे आणि त्यावर रत्नखचित अंगवसर कंबरेला बांधले आहे चार वास्तविक त्याचे स्वरूप जगाएवढे असता ते लहानशा सगुण मूर्तीत कसे साठवले आहे त्याच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या नाभिकमळाची शोभा पाहत असता त्याचे मन तृप्त होत नाही म्हणूनच हा सगुण ध्यान करतो की काय कोणास ठाऊक पाच ज्याच्या रोमरंध्रात ब्रह्मांडाच्या कोटीच्या कोटी उत्पन्न होतात व ज्याला पाहून मदन आपला अभिमान परित्याग करीतो आणि त्याच्या स्वरूपात प्रवेश करीतो ज्याचे वक्षस्थळ अत्यंत निरुक्म असून ज्याच्यावर ब्राह्मणाच्या पायाचे चिन्ह आहे सहा त्याच्या चारी हातातील आयुधे म्हणजे चारी पुरुषार्थाची साधनेच आहे सगळ्या जगाचे रक्षण करणारे बळ त्याच्या बाहूत असून वीरांच्या हातात असलेले काकण मनगटात आहे आणि जागोजागी म्हणजे त्याच्या बोटात अंगठ्या आहेत
आणि रक्तवर्णाची नखे ज्याच्या बोटाला आहे त्याने हातात वेणू धारण केली आहे. 7 या परमात्मा श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे ज्याच्यात ब्रह्मरस आहे असा मेघ अवतरला की काय, किंवा अमृत मुरून त्याचा हा सगुण आकार बनला की काय असे वाटते. त्या वेणूचा सुस्वर उमटत आहे. यावरून असे वाटते की भगवंतांच्या अधरात असलेला ब्रह्मरस पिऊनच सर्व गोपीजनाला अतिशय आल्हाद होतो. 8 त्याच्या दोन्ही डोळ्यातील तेजाचे तारे दोन्ही पक्षात म्हणजे द्वैताद्वैतात एकदम व्याप्त होऊन ठाकले आहेत, म्हणजे राहिले आहेत. कानातील कुंडलाच्या प्रकाशाने सूर्यप्रकाश लोपून गेला. सुंदर स्वरूपाची शांती या सगुण सुखानेच प्राप्त होते. 9 या सगुण स्वरूपाला पाहत असता पाहणाऱ्याची दृष्टी तृप्त होत नाही. ध्यान करू गेले असता मन शिल्लक राहत नाही. असे अंतर्बाह्य त्याचे स्वरूप व्यापून राहिले आहे. एक शून्य पाहणेपणाची दृष्टी मावळली असता पाहणाराचे पाहणे या मूर्तीत एकरूप होऊन जाते. मूळचा निर्गुण परमात्मा सा सगुण होऊन राहिला आहे. आता याला पहावा तरी कसा? पाहणारा दृष्टीने पाहू गेला असता मनाचे मनातच मिठी बसली तर या स्वरूपाच्या दर्शनाची गोडी प्रकट होते. श्री निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, या श्रीकृष्ण परमात्म्याला चित्तात पहा, म्हणजे त्या दर्शनाच्या जागृतीने शेवटी सुखशांती होईल. एक जय जय ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी.